त्यानंतर माननीय श्री हरिश्चंद्र माळी साहेब ज्येष्ठ शिवसैनिक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचंही स्वागत आणि सन्मान सूरजजी पाटील आपण आपल्या शुभहस्ते करायचं आहे। आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे जे मेंबर त्यांच्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। सूरजजी पाटील हे सुद्धा ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आहेत, त्यांच्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे। हरिश्चंद्र माळी साहेब समाजसेवक ज्येष्ठ शिवसैनिक। त्यानंतर माननीय मणिलाल म्हात्रे साहेब यांचाही स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तुफानजी पाटील आपण आपल्या शुभहस्ते मणिलाल म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मणिलाल म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान ऑर्गनायझिंग कमिटीचे तुफानजी पाटील आपल्या त्यानंतर चौकार चौकार षटकार आणि चौकार काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग कशाला म्हणतात ते दाखवताना प्रतीक पाटील इज अ ग्रेट बॅटर। पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं पण तर तब्बल धावाल्या त्या 24, त्यामध्ये 4 चौकार 1 षटकार आणि सध्या तरी प्रतीक पाटील पाहतोय आपण चौकार षटकाचा व्यापारी करताना पाहतोय, व्यापार करताना पाहतोय आपण, व्यापारी बनलाय चौकार षटकाराचा। षटक क्रमांक दुसरा पाहतोय आपण, व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण। व्हीआयपी डॅश अँड या दूर आणि त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी मनीष आणि प्रतीक ही जोडी खेळपट्टीवर आहे। पहिल्या षटकामध्ये काय लय भारी लूट मार केली षटकार चौकाराची, अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण प्रतीकाच्या माध्यमातून। बिनबाद 24 अशी धावसंख्या पाहतोय आपण। एक मोठा सामना साई स्पोर्ट खारबाव विपक्ष जनमान टिंबवली। पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, पहिलाच बॉल लाईन कुठे पंच चेक करतील, विकेटच्या बाहेर म्हणजेच पंच या चेंडूला नो घोषित करतील आणि आता मात्र फ्री हिट
खराब सुरुवात पाहतोय आपण बॉलर नितेश पाटीलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया आपण. कव्हर पॉईंट सोबत जे का पाहतोय आपण फाईन लेग थर्डमॅन मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक त्या प्रकारे मारा करेल. फ्रीडचा बॉल चांगला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरकडे चेंडू जातोय, त्या दरम्यान मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय बॅटर. आणि आता मात्र लेग बायच्या स्वरूपात एक मिळते ती धाव. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद जनमान टेंबुलिया टीमची. तर मात्र कुठल्या प्रकारे विकेट न फेकता 26. चांगली सुरुवात नाणेफेक गमवल्यानंतर जनमान टेंबोली संघ प्रथम बॅटिंग करताना. सुमित मात्रे चषक 2026चा उद्घाटनीय सामना दोन दिग्गज टीममध्ये पाहतोय. एकीकडे आपण वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणव पाटील, तर दुसरीकडे प्रतीक पाटील नावाचा ब्रँड खेळपट्टीवर आहे. नितेश पाटील दुऱ्यांच्या टोकाकडनं राईटमोर विकेट. परत एकदा स्विच पण इथे मात्र स्लॉक स्वीपचा फटका. खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय दणदणीत चौकार. एवन पवन किने आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ISPL स्टार अर्थात महाराष्ट्र गौरव भावेश पवार, त्याचबरोबर एवन पवन केने, आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय क्लास फटका पाहिला, पण प्रतीकच्या बॅटमधून अजून आले एक चौकार. वेलकम निश्चित न डाऊट गौलीसरने जो उल्लेख केला होता, प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र भावेश पवार आणि एवन पवन या दोन रत्ती महारथीचं आगमन झालेलं आहे. आणि आयोजकाच्या माध्यमातून दोन्ही बेस्ट क्रिकेटर यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपला हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली पाहतोय आपण. जनमान टेंबुली टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना काय लय भारी बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. एकदा परत प्रतीक पाटील सज्ज होताना खेळण्यासाठी. हा फटका अतिशय क्लास आहे, क्लास आहे. चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. आलाय अजून एक दणदणीत चौकार. आज उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेब, माजी सरचिटणीस भारतीय कामगार संघटना, उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख. आणि मी साहेबांना विनंती करणार आहे की आज आपण या ठिकाणी उपस्थित पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हो, आज या ठिकाणी शिवसेना, युवसेना, कालेर यांनी सुमित म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी क्रिकेटचे स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि त्याचा उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर आमचे सहकारी गोपाळ पाटील, संतोष पाटील, शाखा प्रमुख, सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे काही प्रतिष्ठित मंडळी, क्रिकेटमधले जाणकार आणि उपस्थित खेळाडू बंधूंनो, खूप वेळ झालेली आहे, पण तरी देखील या उन्हाच्या याच्यामध्ये आपण आपली स्पर्धा या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. आणि खेळाडूसुद्धा आपल्या अंगामध्ये असलेली कला ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. स्पर्धा संपूर्णपणे चांगल्या व्हाव्यात अशी तुमची आमची सर्वांची एक इच्छा आहे. या ठिकाणी जरी खेळाडू
खेळ पाहण्यासाठी कमी असले तरी देखील यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपला खेळ हा या ठिकाणी दाखवला जाणार आहे आणि ज्यांना ज्यांना या विषयाची आवड आहे ते या ठिकाणी पाहणार आहेत. मी या निमित्ताने सुमित म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे आणि त्याचबरोबर संयोजकांनासुद्धा धन्यवाद देतो आहे की आपण सुमित म्हात्रे यांच्या निमित्ताने का होईना एक खेळाडूंना वाव मिळेल आणि खेळाडू बंधूंना आपला खेळ पाहायला मिळेल अशा स्वरूपाचं एक वातावरण या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. या ठिकाणी समालोचन करणारी जी काही मंडळी आहेत ती खरोखरच अत्यंत एक्सपर्ट झालेली आहेत. जसा सराईत याच्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असावेत त्या पद्धतीप्रमाणे या मंडळीने आपला अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी कोणत्या गावामध्ये कोणते खेळाडू कसे खेळतात, कोणाचा काय किती आपल्या अंगामध्ये कला आहे, कोणी आपला किती पराक्रम कुठल्या ह्याच्यावर दाखवलेला आहे क्रीडांगणावर, याची सर्व प्रकारची नोंद यांच्याकडे आहे. आणि अशा स्वरूपाची नोंद ठेवणे ही काही साधी बाब नाही. परंतु या ठिकाणी या समालोचक जे करणारी मंडळी आपल्या या विभागामध्ये आहेत या सर्वांनी अत्यंत चांगला अभ्यास केलेला आहे. प्रत्येक खेळाडूची माहिती आहे, प्रत्येक खेळाडूला ते जवळून ओळखत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती ही जनतेला किंवा खेळाडूप्रेमी लोकांना देत आहेत. तेव्हा खरोखरच या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. खेळाडूसुद्धा आपली प्रगती अत्यंत चांगल्या प्रकारची केलेली आहे. परंतु एकच गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे आपण की आज ज्या पद्धतीप्रमाणे आपण यायला उशीर केला, सकाळी 10ची वेळ दिलेली आहे आणि आपण 12:30ला उद्घाटन करतो आहे, हे काही चांगली बाब नाही. याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशा स्वरूपाचं मला असं वाटते. तेव्हा संयोजकांनी, खेळाडूंनी आणि जे जे कोणी या क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांनी याच्या बाबतीत थोडी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आज आता आम्ही गावातलेच होतो उद्घाटन करणारे म्हणून ठीक होतं, काही कामधंदा नव्हता म्हणून बसून राहिलो. पण तशी जर वेळ आली असती तर आम्हाला शेवटी जाणं भाग होता आणि जायला लागणे ही काही शोभा देणारी भाग तुम्हाला नव्हती आणि आम्हाला पण नव्हती. म्हणून आपण सगळ्यांनी वेळ पाळली पाहिजे, वेळेत आलो पाहिजे अशा स्वरूपाची अपेक्षा या आजच्या दिवशी व्यक्त करतो आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी बोलाची संधी आणि माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सन्माननीय कृष्णकार कोंडलेकर साहेब. आपण इथे आलात, खरं तर आपल्या शुभास्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आपण जे काही मनोगत व्यक्त केलेले आहेत, खास करून वेळेसंदर्भात, टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेळेसंदर्भात जे काय भाष्य केलेलं आहे ते खरंच वाखण्याजोगं आहे आणि खरं तर अशा प्रकारचं प्रत्येकाने विचार करणं फार गरजेचं आहे. तर मी माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो आहे, जे माझी सरचिटणीस, भारतीय कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस, त्या ज्येष्ठ नेते आहेत कृष्णकांत कोंडलेकर साहेब, यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात, त्याचबरोबर आपलं मनोगतसुद्धा आपण व्यक्त केलं. त्यासोबत मी माननीय गोपाळजी रामभाऊ पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख, तसेच माजी सरपंच ग्रामपंचायत काले यांचंसुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतो आहे. आपणसुद्धा या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिलात आणि खरं तर कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल आपलंसुद्धा विशेष आभार व्यक्त करतो आहे. तसेच उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत सगळ्यांचं मी ऑर्गनायझिंग कमिटी, आता शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर व बंद्रामूर्ती काल्हेर यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. भावेश पवार, बास्ट गौरव, तसेच एवन पवन, आपणास विनंती आपण यायचं आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये, कारण आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरं तर सन्मान आणि सत्कार करायचा आहे. भावेश पवार, त्याचबरोबर एवन पवन. गोरसे गौरव मी नक्कीच म्हणणार नाही आहे, कारण महाराष्ट्र गौरव आहे भावेश पवार आणि एवन पवन, ISPL स्टार, ज्यानं केवळ भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र नाव मोठं केलेलं आहे, असे आमचे स्टार भावेश पवार, त्याचबरोबर एवन पवन. आपण यायचं आहे.
तर दरम्यान पाहतोय की आपण धावसंख्या जर पहिली आपण धावपल करू तर मात्र निश्चित आता मात्र 45 धावा आहेत पाहतोय आपण 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण जे हनुमान टेंबोली टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना वेलकम A1 पवन जर म्हटलं टेनिस क्रिकेटचा हा एक महत्त्वपूर्ण सितारा पाहतोय आपण. वेलकम व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी, केवळ स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी नाही, स्मार्ट क्रिकेट ISPL स्टार A1 पवन आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. भावेश पवार यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आमच्या मान्यवर कक्षामध्ये. दरम्यान पाहतो की आपण आता मात्र प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र भावेश पवार यांचं सुद्धा शुभ आगमन होताना. पुढचा बॉल चांगला बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू कुठं ब्रज झाले पावा लागेल, ऑनसाईडकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. त्या दरम्यान एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना लेगबायच्या स्वरूपात येते ती एक सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र पाहतोय आपण आता मात्र 2 बाद धावपलकावर धावा आहेत त्या 46. यस ISPL स्टार त्याचबरोबर महाराष्ट्र गौरव भावेश पवार आपण यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आम्ही स्वागत, सन्मान आणि सत्कार करणार आहोत हे षटक संपल्यानंतर. अक्षयचा पुढचा बॉल राईट अमोर विकेट पात्र खूप सुरेख बॉल होता. टप्पाल्यानंतर थोडासा चेंडू आणि उचली प्राप्त करतो आणि बाहेर निघतोय आणि अशाच बरोबर षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद धावपलकावर धावा आहेत त्या 46. मी सर्वप्रथम माजी सरचिटणीस भारतीय कामगार संघटना तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेबांना विनंती करणार आहे की सर्वप्रथम महाराष्ट्र गौरव ISPL स्टार खेळाडू भावेश पवार यांचं सन्मान आणि सत्कार करायचा आहे. कोंडलेकर साहेब, भावेश पवार जी संपूर्ण भारतातील टेनिसची सर्वात मोठी स्पर्धा ISPL स्पर्धा आता पार पडली त्यामधला स्टार खेळाडू आहे. आणि केवळ भावेश पवार भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहे आणि भिवंडीचा एक स्टार. म्हणून आपण शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर व बंद्रा मारुती काल्हेर यांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार करतोय. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण पाहतोय आपण सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेब, त्यांच्यासोबत सन्माननीय गोपालजी रामभाऊ पाटील साहेब सन्मान आणि सत्कार करतायत. महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्राचा गौरव म्हणून नेहमीच नाव घेतलं जाईल भावेश पवार. त्यानंतर आपण करणार आहोत स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी, केवळ पर्सनॅलिटी नव्हे तर स्मार्ट क्रिकेट ISPL स्टार हा सुद्धा संपूर्ण भारतातील सर्वात मोठी जी स्पर्धा आहे ISPL त्या स्पर्धेचा स्टार खेळाडू आहे. A1 पवन म्हणून नाव आहे. मॅडम गोरसे गावचा सुपुत्र A1 पवन यांचा सुद्धा आपण सन्मान आणि सत्कार करणार. A1 पवन सुद्धा 7 समुद्रा पलीकडे गेलेला आहे. आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार केला त्याबद्दल आपला विशेष विशेष आभार. त्यानंतर आपण एकत्रित सन्मान सत्कार करणार आहोत. भावेश पवार आपण
1 मिनिटासाठी फक्त यायचं आहे, फक्त 1 मिनिटासाठी. कारण ISPL स्टार भावेश पवार त्याचबरोबर A1 पवारांचा एकत्रित सन्मानी सत्कार जो केला जाईल ते म्हणजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय गणेशजी तरेसाहेब, शाखा प्रमुख काल्हेर, त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेब जे SEO आहेत, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते एकत्रित दोघांचा सन्मानी सत्कार केला जाईल. A1 पॉल आपण सुद्धा पुढे यायचं आहे. मिथुनजी पाटील आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिथुनजी पाटील आपण यायचं आहे. बंद्रामोदी काल्हेर संघाचे जे काही खेळाडू असतील त्याला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एस भावेजी पवार त्याचबरोबर A1 पवन आमचा एकत्रित सन्मानी सत्कार केला जाईल. तो म्हणजे शाखा प्रमुख गणेशजी तरेसाहेब त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. एकत्रित आपण पाहतोय की सन्मान आणि सत्कार केला जातोय तो म्हणजे महाराष्ट्र गौरव भावेश पवार त्याचबरोबर A1 पवन, गणेशजी तरेसाहेब त्याचबरोबर संतोषजी पाटील समाजसेवक व SEO काल्हेर यांच्या शुभ हस्ते सन्मानी सत्कार केला जातोय. खूप खूप आभार भावेश पवार त्याचबरोबर A1 पवन. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत, त्या म्हणजे शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर तसे बंद्रामारुती काल्हेर यांच्या वतीने. तर धावसंख्येत पाहतोय आपण बदल पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल आता मात्र 61 धावा. काय जकास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं. यानंतर जो सामना होईल, चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. पाहतोय आपण गणेश मूर्ती गोडसे विपक्ष कासार वडोली टीमचे संगणक. ही इनिंग संपल्याच्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. आणि जिथं कासार वडोली टीमचं आगमन झालेलं आहे, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठं नाव जर विचार केला आपण कासार वडोली टीमच्या माध्यमातून खूप उच्च कोटीचं क्रिकेट नेहमी सातत्यानं पाहायला मिळतोय. वेलकम. आपलं बंद्रामारुती काल्हेर क्रीडानगरीमध्ये सुमित म्हात्रे चषक 2026च्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहतोय आपण नरेश स्पोर्ट म्हणजे एक टेनिस क्रिकेट ठाणे जिल्ह्याचा ब्रँड नाव आहे आणि नावाप्रमाणे या टीमचं सुद्धा एक मोठं प्रदर्शन पाहायला मिळतोय. गवळीसर सातत्याने आपण ठाणे जिल्ह्यामध्ये या संघाला पाहतोय आपण. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचे आहे. पुढचा बॉल टर्न केलाय. पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोर लेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव कंप्लीट आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी पण धाव कंप्लीट होती. तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं खराब क्षेत्रक्षण आणि त्या संधीचं सोनं केलंय. इथं मात्र पाहतोय आपण 3 धावा कंप्लीट या बॉलवरती. आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिली इनिंगचा खेळ समाप्त होतोय. निर्धारित षटकामध्ये जय हनुमान टेंबुली टीमनी जो आव्हान उभं केलंय, पाहतोय आपण धावफलकावर 64 आणि 65 धावाचं आव्हान उभं केलंय साई स्पोर्ट खारबाव या टीमकडे. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत मॅजिक ऑफ मराठी डॉक्टर गवळी सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. आपण टॉस करणार आहोत ते म्हणजे दोन्ही कंप्लीट टीम. तत्पूर्वी साई स्पोर्ट खारबाव त्याचबरोबर जयानम टेंबोली संघ कॅप्टनने आमच्या ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ती माहिती द्यावी लागणार आहे मला, कारण दिग्गज पर्सनॅलिटी आहे दोन्ही बाजूला. कारण एक बाजू व्हेरी पॉप्युलर नेम, येस डेफिनेटली भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार
सुरेश बाळासाहेब म्हात्रे साहेब यांचा फोटो, आणि दुसरी बाजू ज्यांचा खऱ्या अर्थाने आज वाढदिवस आहे, ज्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ज्यांच्या गौरवार्थ त्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ते म्हणजे सुमित कुमार म्हात्रे. हे दोन दिग्गज पर्सनॅलिटी, दोन्हीपैकी एक नामनिर्देशन आपण करायचं आहे. दोन्ही कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग. मी मान्यवरांचं विशेष आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो आहे. आपण हा जो टॉस बॉक्स आहे, टॉस बॉक्समध्ये आलात त्याबद्दल पुन्हा विशेष आभार व्यक्त करतो आहे. पण आता मात्र नक्कीच आपला विशेष आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो आहे, कारण उद्घाटन सोहळ्याला आपण उपस्थित राहिला, आपला बहुमूल्य असा वेळ दिलात आणि आपल्या शुभास्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्याबद्दल संपूर्ण जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे यांच्या वतीने आपला विशेष आभार मी व्यक्त करतो आहे आणि विनंती करतो आहे आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप आभार कृष्णकांत कोंडलेकर साहेब. कृष्णकांत कोंडलेकर साहेबांना जेव्हा जेव्हा आम्ही पाहतोय ना तेव्हा आमचा सुद्धा उत्साह वाढतोय, आत्मविश्वास वाढतोय. धन्यवाद, आपण आलात. आपण फारसं ओपनिंग कर, मॅच सुरू होणार आहे, फारसं ओपनिंग घेणार नाही आहे. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? खूप सुंदर वाटते, स्टेडियमसारखी फील येते. असं नाही वाटत की एंट्री थोडीशी लेट आहे, पण ग्रेट आहे. नक्कीच. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेणार आम्ही. जास्त भरपूर काही चर्चा करायची होती, पण सामना सुरू होणार आहे, वेळ खूप झालेला आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. खरं तर नेहमी गोरसाई संघाचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की बिफोर टाईम, वेळेपूर्वी येण्याचा नेहमीच येत असतो संघ, पण बॅटिंग करायची आहे. कसं वाटलं, म्हणजे आयोजन कसं वाटलं आणि काय स्ट्रॅटेजी असणार आहे बॅटिंग करताना? आयोजन तर खूपच छान आहे आणि बॅटिंग करताना स्ट्रॅटर्जी वगैरे काय नसेल, कारण की जे काय असेल ते ग्राउंडमध्ये जो चांगला खेळेल त्याच्यानुसार आम्ही खेळायला प्रयत्न करू. कारण की भावेश पवन असल्यामुळे थोडा टीम पण आता स्ट्रॉंग झालेला आहे आय एस पी नंतर आणि चांगलाच परफॉर्मन्स होते. 3 टुर्नामेंट आता आय एस पी नंतर आम्ही जिंकलेलो आणि या टुर्नामेंटमध्ये सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि चांगला खेळ करू. गोरसाईमध्ये मी हा प्रश्न कधीच विचारत नाही कुणाकडनं अपेक्षा आहे, कारण गोरसाई संघ म्हटला की 11 स्टार, त्यामुळे हा प्रश्न कधीच विचारणार नाही. पण सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. हो नक्कीच, कारण की संघातून सर्व खेळाडू व्हायचे, त्यावेळी जर 100% दिला तर नक्कीच संघ जिंकेल. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, दुसरी मॅच जी होणार आहे त्या मॅचमध्ये नरेशपती कासारवाडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गोरसाई संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण लगेच दुसऱ्या इनिंगकडे. तर जे आव्हान उभं केलेलं एक मोठं आव्हान आहे. निश्चित आजच्या दिवसातला 2 चांगल्या टीममध्ये फाईट आहे. यानंतर अजून एक मोठा सामना, एकीकडे पाहतोय आपण आयुब शेख, तर दुसरीकडे प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र भावेश पवार आणि एवन पवन सारखा एक महान खेळाडू. तर कॉमेडी बॉक्समध्ये सुद्धा परिवर्तन करूया आपण पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी. प्रत्यक्ष दुसऱ्या डावला सुरुवात होईल, तर ऐकूया आपण रनिंग कॉमेंट्री करिता कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र डॉक्टर गौली सर यांचा सुमधुर असा आवाज. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. आमचे सन्मान्य मारुती म्हात्रे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिथुनजी पाटील, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच टेनिस विश्वातील एक महान खेळाडू आयुब शेख, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपणही आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. टेनिस विश्वातील हा सुद्धा एक महान खेळाडू आहे, मॅन फ्रॉम कासारडोली आयुब शेख. वेलकम, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, या सर्वांचं शिवसेना शाखा, युवा सेना काल्हेर, तसेच बंद्रा मारुती काल्हेर यांच्या वतीने माननीय श्री सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत, कारण 65 इज अ टार्गेट. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड लगेच माहिती देत आहेत. 16.25
आस्किंग 100 आवश्यक धावगती, म्हणजे किमान 2 किंवा 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य असणार आहे. जबरदस्त आयोजन पाहतोय. सर्वप्रथम नाव नक्कीच घेतलं आहे ते माननीय गणेश तरे साहेब हे शाखा प्रमुख आहेत. त्यानंतर गौरवजी माळी, सूरजजी पाटील, शिवमजी माळी, स्वप्नीलजी पाटील, तुफानजी पाटील आणि अक्षय पालकिसन पाटील यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. याला फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि यश सुद्धा येत आहे. मिडॉनच्या वरून फटका खेळला जातोय. 4 धावांसाठी चौकार. फोर्ट जर्मन टेंबोली वर्सेस साईस्पोर्ट खारबाव या दोन संघांमध्ये मॅच पाहतोय. पुन्हा वाट अ शॉट आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. केक राऊंड शॉपचे प्रोप्रायटर प्रशांतजी गोराटकर आणि परेशजी गोराटकर यांनी या संपूर्ण स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खास करून टेंबोली संघाला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशांतजी गोराटकर त्याचबरोबर परेशजी गोराटकर आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांची स्पर्धा आताच आपण बघितली मागच्या आठवड्यामध्ये एक मेगा इव्हेंट टेंबोली गावी. हा चेंडू मात्र चांगला आहे. कमबॅक करताना पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय वेदांतला. वेदांतसाठी हे जे सीझन आहे फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. बस सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट ही प्रोफेशनल क्रिकेट वेदांतने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. वेदांत लेफ्ट आर्म यावेळेला मात्र वाट शॉट पूलचा फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. वंडर बॉय ऑफ खारबाव एकदा का सुरू झाला ना प्रणय त्याला थांबवणं फार फार कठीण असतं. काय सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर षटकार. 14 धावा झाल्या आहेत. चांगली सुरुवात. प्रत्युत्तर चांगलं आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन वेदांत व्हीआयपी कक्षाकडून स्लॉक केलेला आहे. स्टीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय स्लॉक सेप काय फटका खेळलेला आहे. सुरुवातीला 2 फटके जर आपण बघितले अगदी व्हीच्या आकारामध्ये लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ त्यानंतर मिड विकेट त्यानंतर स्क्वेअर लेग. वेदांत मार्गस्थ होईल लेफ्ट आर्म. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू पायावर आदळला होता. हलकसा अपील करण्यामध्ये उत्साह दिसला फक्त आत्मविश्वास नव्हता. पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर व्हॉट स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट. खास करून प्रणय पाटील इज ऑन फायर. 20 रन्स 20 धावा. चांगली सुरुवात आहे. आणि जेव्हा मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असते ना तेव्हा तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्ले दमदार सुरुवात करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मला आज एक सामना आठवते वर्ल्ड कप 2003चा. पाकिस्तानने 273 धावा जमवल्या आणि 274 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं आणि वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची फ्लाइंग स्टार्ट दिली. असं वाटलं होतं की पाकिस्तानचा जो तोफखाना होता
त्याच्या समोर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहणार नाही, पण तो सहजगत्या पार केलं. आपण यानंतर सन्माननीय मारुती म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. याला फटका खेळला जातोय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेकडे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या झाली 21. मी गौरवजी माळे यांना विनंती करणार आहे, आपण मारुती म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मारुती म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. चांगला चेंडू, चांगला चेंडू, अगदी बॉडी लँग्वेजला बघितलं. आणि हेच तर प्रत्येकची खासियत आहे की थोडासा शफल क्रॉस होते, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत त्यानुसार चेंडू हाताळला गेला. मारुती म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान गौरवजी माळे आपल्या शुभास्ते करतायत. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायामध्ये टाकलेला चेंडू, चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या प्रकारे फटका जेव्हा खेळला गेला, पण प्लेसमेंट तितकंसं दर्जेदार नाही. फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी षटकामध्ये कमबॅक करताना प्रतीकला पाहतोय. प्रतीकने आपला जो रनअप आहे ना तो थोडा कमी केलेला आहे. त्यानंतर मिथुनजी पाटील हेच मान्यवर कक्षामध्ये त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सूरज पाटील आपण आपल्या शुभास्तेने सन्मान करायचा आहे. फुल टॉस चेंडू आहे, खराब चेंडू आणि समाचार घेतला जातोय आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. पाटील आपल्या शुभास्ते मिथुनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. यामुळे आता पायामध्ये टाकलेला चेंडू, सरळ चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धाब्याने आता मात्र धावसंख्या वाढते 29. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी शेतकरी संघटना दिवे यांचे सन्माननीय अरविंद म्हात्रे साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. शेतकरी संघटनेचे सन्माननीय अरविंद म्हात्रे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग दिवे गावचे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढे आपण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डबल 3 नेट टू नेट फाईट निम्मा पल्ला पार केलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी एक मेगा सत्कार करणार आहोत. ते म्हणजे टेनिस विश्वातील एक महान खेळाडू आयुब शेख यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. आयुब शेख आपण यायचं आहे. केवळ कासार वडवलीपुरता मर्यादित नाही, ठाणेवर तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण केवळ भारत नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे जाऊन खरं तर ज्यांनी छाप सोडली ठाणे जिल्ह्याची. आयुब शेख आपण यायचं आहे पुढे. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर गणेश तरे साहेब आपण यायचं आहे. तसे आमचे शेतकरी संघटनेचे सुद्धा पदाधिकारी येथील आणि इट्स अ ग्रेट प्लेयर आयुब शेख, कंप्लीट ऑलराऊंडर आणि केवळ भारतापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा ज्यांनी खरं तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, छाप सोडलेली आहे, त्यांच्या या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातो. आयुब शेख आपलं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार केला. वळी आपण खेळाकडे नेट टू नेट फाईट बघायला मिळाली. कारण 2 षटकामध्ये अगदी निम्मा पल्ला पार केला. अजून सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. यश
अराउंडी लेग त्रिफलाचित. जिल्ह्यात 65 धावसंख्येचा पाठलाग करताना महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव. यश. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता. कमबॅक करताना यशला पाहतोय, षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय, डॉट बॉल जातोय. संघर्षपूर्ण मॅच नक्कीच बघायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, एक संघर्ष नक्कीच बघायला मिळेल. यश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा चेंडू मात्र लाईन तपासावी लागेल, कारण डाव्याष्टीच्या बाहेरून जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट गेल्यानंतर एक अवांतर धाव. आता मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या 42. षटकार लागल्यानंतर खरं तर कमबॅक करताना यशला पाहतोय. 2 चेंडू डॉट त्याने हाताळले, त्यानंतर एक स्वैर मारा बघायला. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू आहे. यश. हा मात्र जाईल उंचच उंच आणि लांबी सुद्धा जास्त. षटकार. धावा झालेल्या आहेत. 48. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. मी सुरुवातीला सांगितलंय की साई स्पोर्ट खारबाव संघाची सर्वोत्कृष्ट फलंदाजीची जोडी खेळपट्टीवर आहे. सूरज पाटील आणि वंडरबॉय ऑफ खारबाव प्रणय.
प्रणय पाटीलशी सर्वोत्कृष्ट जोडी. प्रणयने सुरुवातीच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये सूरजने आक्रमण केलं, 2 षटकार लगावले. संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल. 6-17चं समीकरण, कारण ही जोडी अशी आहे की दुधारी तलवार आहे साई स्पोर्ट खारबाव संघाची. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 48 धावा झालेल्या आहेत. 48. गोलंदाजी कोण करणार आहे पाहूया. मुंडरा एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल सोहम पाटील. आय थिंक प्लेड ऑन झालेला आहे. अराउंड एक त्रिफळाचीच झालेला आहे. बिग विकेट, बिग ब्लो. बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अक्षय पाटील. डावखुरा शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. आज खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शोभा जर वाढली असेल. शेतकरी संघटना दिवेगावचे आमचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत आणि या मान्यवर कक्षामध्ये ते आनंद घेतात. आपलं पुन्हा एकदा मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. आता शिवसेना शाखा, युवा सेना व बंद्रामारुती काल्हेर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मान्य श्री सुमित म्हात्रे चषक 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अक्षय आलेला बॅटिंग करण्यासाठी. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला तितका प्रॉमिसिंग फटका नाही आहे. फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 4-16चं समीकरण आणि सूरजकडे स्ट्राईक आलेली आहे. सामना अजूनही 50-50 मध्ये आहेत. पहिली मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळते आणि खास करून दोन्ही संघ जवळचे आहेत. त्याने सातत्याने मी सुरुवातीला उल्लेख केला होता. या 2 संघामध्ये मॅच कट टू कट होत असते. याला मात्र अपील केलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सोहमने बघितलं बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. खरं तर डायरेक्ट हिट जर केला असतं तर बाद होण्याची शक्यता होती, पण तो प्रयत्नच केला गेला नाही. कारण एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाही टेंबोली संघाला. 1 धाव मिळाली. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. सोम अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. सुरेश म्हात्रे दोन चेंडू आणि 9 धावा. 2-9चं समीकरण. कुठला संघ विजय होईल? 111 जलमॉन टेंबोली की साई स्पोर्ट खारबाव? स्ट्रेट हिट. हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. कार्यकर्ता
करता हृदयाचा ज्यांना त्रास असेल त्यांच्यासाठी ही मॅच राहिलेली नाही आहे. त्यांनी खरं तर डोळे बंद केलेले बरे, कारण एक चेंडू आणि 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. कुठलाही संघ विजय झाला, मात्र विजय संघाला नक्कीच वाटेल की हा विजय सोपा नव्हता. अक्षय जॉन स्ट्राईक, त्याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत, पण मात्र गोल्डन बाउंड्री, गोल्डन सिक्सर लगावून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? आणि मात्र सोहम, ज्याने खरं तर सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले हाताळले, तो मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? इट्स अ डॉट बॉल. आणि याचबरोबर 1-11 जर्मन टेंबोली हा संघ 2 धावेने विजयी होतोय. सो अभिनंदन, अभिनंदन 1-11 जर्मन टेंबोली. आणि हार्ड लक साई स्पोर्ट खाबा, हार्ड लक महेंद्रजी पाटील. पण मात्र नक्कीच कौतुक करावं वाटेल ते साई स्पोर्ट खारबाव संघाचं. यस, मी विनंती करणार आहे ते म्हणजे खारबाव गावचे डॅशिंग सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेंद्रजी पाटील यांना की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच कॅप्टनने सुद्धा संपर्क साधायचा आहे. साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टन आणि महेंद्र पाटील साहेब जे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत खारबावचे, आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच खरं तर मी म्हणणार अपसेट म्हणणार नाही, पण ज्या अंदाजाने जी बॅटिंग केली होती, अक्षयने 2 जे षटकार लगावले होते, मात्र शेवटचा चेंडू डॉट गेला. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने क्लास क्रिकेट खेळला, 6 चौकार आणि 1 षटकार लगावलं आणि 32 धावांची तुफानी खेळी केली. प्रतीक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय तनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मान्य श्री दिनेश कृष्णा म्हात्रे साहेब यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. तसेच एक आकर्षक बॅग, त्याचबरोबर एक आकर्षक बॅग सुद्धा आम्हाला स्पॉन्सर झालेले, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मान्य श्री दिनेशजी कृष्णा म्हात्रे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक आकर्षक बॅग. प्रतीक आपण यायचं आहे. प्रतीक पाटील, प्रतीक इज ऑल्सो वन ऑफ द ग्रेट प्लेयर आणि नेहमीच संघासाठी मला वाटत नाही प्रतीक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेईल. तो कुठल्या तरी प्लेअरला डेडिकेट करेल, कारण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. अशा कित्येक मॅचेस त्याने डेडिकेट केलेत प्लेअरसाठी. प्रतीक आपण स्वतः यायचं आहे, ज्या प्लेअरला त्याला सुद्धा घेऊन यायचं, पण आपण सुद्धा स्वतः यायचं आहे. प्रतीक, मॅचला लगेच सुरुवात करेल. नेक्स्ट मॅच कासारवली संघ कॅप्टन, आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आणि गोरसे संघाने आपली सलामीची जोडी सुद्धा मैदानात लगेच पाठवायची आहे, कारण आज खरंच थोडासा उद्घाटन सोहळा होता, त्यामुळे उशीर झालेला आहे मॅचला सुद्धा. साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टनने सुद्धा संपर्क साधला, त्याने महेंद्र पाटील साहेब आपण सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत करतोय मी.
जेवण कोण असतं